चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। कळंबोलीमधील कैलासवासी रघुनाथ आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था संचलित रत्नमाला स्पेशल एज्युकेशन सेंटरमध्ये भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नितीन रामराव पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। त्यानंतर कर्णबधीर मुलांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले। संस्थेच्या अध्यक्षा माधुरी पंडित आंबेडकर, खजिनदार अमोल आंबेडकर आणि नव्या आंबेडकर यांनी ध्वजगीत व देशभक्तिगीत सादर केले। कर्णबधीर व मतिमंद मुलांनी प्रॉप नृत्याद्वारे कार्यक्रमात रंगत आणली। सदरच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, शीतल सोशल हेल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल माळवे, ज्ञानेश्वर बनकर, संस्थेचे सचिव अमित कुलकर्णी व नागरिक उपस्थित होते। शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे। कामोठे परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करतात आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सज्ज असतात। असे उदयोन्मुख असं नेतृत्व आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे। तर त्यांना मी विनंती करतो की आजच्या या शुभदिनी आपले 2 शब्द या ठिकाणी थोडक्यात मांडायचे आहेत। ॲक्च्युली मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला यायला लेट झालं, त्याबद्दल मी माफी मागतो तुमची सगळ्यांची। मी काय जास्त बोलणार नाही, तर यांना बघून मला 2 शब्द आठवले। बघा ना, आपण एकमेकांना समजून घेऊ शकत नाही पटकन। आपला भाऊ झाला, आई झाली किंवा चांगली व्यक्ती झाली, एक नॉर्मल माणूस आपण एकमेकांना समजून नाही घेत। विचार करा की माणसं कशी काय समजून घेतात एकमेकांना। खरंच त्या मानसिकतेला मी हॅट्स ऑफ सॅल्यूट देतो आणि आंबेडकर मॅडमचा आणि सरांचं मनापासून धन्यवाद देतो। आणखी घोषणा करतो मॅडम, पुढच्या वर्षी तुमच्या सर्व मुलांना मी शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही आमच्या पाठीशी राहो, आमच्या मुलांच्या पाठीशी राहो अशी आम्ही अपेक्षा करतो। आणि खरोखरच सरांनी सांगितल्याप्रमाणे की असं ह्याच वर्षी नाही, मागच्या वर्षी देखील मुलांना ते नेहमीच सहकार्य करतात। मागच्या वर्षी त्यांनी जवळजवळ सर्व मुलांना मतलब प्रोटीनयुक्त अशी पदार्थ जे दिले होते, पेय दिली होती, जेणेकरून मुलांना ताकद मिळावी, त्यांची आरोग्य क्षमता सुदृढ व्हावी यासाठी नेहमीच सर मदत करत असतात। आणि आता ज्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना घोषित केलं आहे की तुम्हा सर्वांना ते शिष्यवृत्ती नक्कीच मिळून देतील। आणि तसंच मी त्यांना सरांना पुन्हा धन्यवाद देईन की तुम्ही एवढं सामाजिक कार्य सांभाळत असताना वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिला, त्याबद्दल पुन्हा तुमचे मी आभार मानतो। मुझे मौका मिला नितिन के साथ यहाँ पे आने का। मैं इन बच्चों को देख के काफ़ी मुझे ये लगता है कि ये संस्था है जो इनके लिए काम कर रही है, अपने आप में एक बहुत बड़ा ही नोबल जॉब है। क्योंकि हम लोग जो समझदार हैं उन तक को भी नहीं समझा पाते, तो ये तो अगर इनको प्रॉब्लम्स है तो इनको समझाने वाला अपने आप में एक बहुत बड़ा इंसान है। बहुत मीन कह सकते हैं कि वो भगवान के लिए है। मैं सभी लोगों से यही बोलना चाहूँगा इस प्रजासत्ताक दिवस के दिन कि संविधान में हमारे पास बहुत सारी बातें बताई गई हैं। अगर हम एक दूसरे का साथ इसी तरीके से देते रहेंगे तो कोई भी इंसान यहाँ पे कोई भी परेशान नहीं रहेगा। और इस तरीके की संस्था जैसे नितिन यहाँ पर हमारे साथ में कमोठे में हमारे साथ में जुड़े हुए हैं। नितिन हमेशा बहुत सारी समाज सेवा करते रहते हैं, तो मैं चाहूँगा कि नितिन ने जो ये काम किया है इसमें अगर मेरी भी कोई भागीदारी हो तो उसके लिए मैं हमेशा उसके साथ में हूँ। और यहाँ की संस्था को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि इस तरीके के काम में अगर उनको 24/7 नितिन के साथ में गौरव पोरवाल अगर कभी भी चाहिए तो हमेशा उनके साथ में रहेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र।